2008च्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचा कोर्टात जबाब। काही मिनिटात सुनावणी संपली, 1 महिन्यात खटला निकाली लागेल, सहकार्य करा, न्यायाधीशांची टिप्पणी। अतिवृष्टीवरच्या चर्चेदरम्यान मंत्री नसल्यानं भास्कर जाधवांचा संताप, सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित नसल्यानं सरकारची अनास्था चव्हाट्यावर। शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर। अतिवृष्टीग्रस्तांचे 355 कोटी रुपये सरकारी तिजोरीतच पडून, ई-केवायसी अभावी लाखो शेतकरी मदतीपासून वंचित। ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 100 कोटी जमा झाले, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच भरपाई दिली। माहितीच्या अधिकारात सरकारनंच वास्तव सांगितलं। विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळांच्या निधीवरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर। निधी किती खर्च केला ते सांगा असा सवाल। नागपुरात येऊन हुरडा खाऊन जाल तर योग्य नाही असाही चिमटा। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी केले आणि 21,000 कोटींची मदत दिली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ असा पुनरुच्चार। महापालिका निवडणुकीत सोयीनुसार महायुती होणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढणार, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार। नाशिकमध्ये अखेर तपोवनातल्या 300 झाडांवर कुऱ्हाड पडली। साधुग्रामसाठी नाही, पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल। कुंभमेळ्यासाठी नवा एसटीपी प्लांट उभारला जातोय। धाराशिव जिल्ह्यात कुष्ठरोगाचे 141 रुग्ण, 10,000 संशयित रुग्ण असल्याची आरोग्य विभागाची माहिती। 15 लाख लोकांची तपासणी।